नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 7 भारत निर्वासितीकरण ते एकीकरण या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी काही स्वतंत्र संस्थानं होती या संस्थानांच्या एकीकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे। यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी जो काही सामीलनामा तयार केलेला होता, या सामीलनाम्यावर जवळजवळ भारतामध्ये स्वतंत्र असणाऱ्या सर्व संस्थानिकांनी सह्या करून आपली संस्थाने भारतामध्ये विलीन केली होती। मात्र जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर ही जी 3 संस्थाने होती, ही 3 संस्थाने विलीन करण्यासाठी भारताला कारवाई करावी लागलेली आहे। आणि यानंतर किंवा या कारवाईनंतर सैनिक कारवाई असेल, पोलीस कारवाई असेल, यानंतर जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर ही 3ही संस्थाने भारतामध्ये विलीन झालेली आहेत आणि अशा प्रकारे भारत हा एकसंघ झालेला आहे। परंतु अजूनही त्या ठिकाणी भारताचा काही प्रदेश हा परकीय सत्तेच्या ताब्यामध्ये होता। तर हा प्रदेश कशा पद्धतीने भारतीय संघराज्यामध्ये सामील झाला याचा आपण अभ्यास करणार आहोत। तर आजच्या प्रकरणातील मुद्दा आहे त्या ठिकाणी 7.2 दादरा व नगर हवेली हा जो काही आता सध्या अस्तित्वात असणारा केंद्रशासित प्रदेश आहे, हा कशा प्रकारे भारतीय संघराज्यामध्ये सामील झाला। तर हा जो काही प्रदेश आहे, या प्रदेशाचे भौगोलिक स्थान कुठे आहे, तर गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेला आणि दमणगंगा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेला हा दादरा व नगर हवेलीचा प्रदेश आहे। म्हणजे याचे भौगोलिक स्थान कुठे आहे, भौगोलिकदृष्ट्या दादरा व नगर हवेली कुठे आहेत, तर गुजरातचा जो काही समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर आणि दमणगंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रदेश वसलेला आहे। आणि हा जो काही दादरा व नगर हवेलीचा प्रदेश आहे, या प्रदेशावर पोर्तुगीजांची सत्ता होती। म्हणजे हा जो काही प्रदेश आहे, हा प्रदेश कोणाच्या ताब्यामध्ये होता, तर हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता। मग पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारा हा जो काही प्रदेश आहे, हा प्रदेश खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांनी तो प्रदेश काय करायला पाहिजे होता, आपल्या भारतीयांच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे होता। म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांनी हा जो काही दादरा व नगर हवेलीचा प्रदेश आहे, हा प्रदेश भारतीयांच्या ताब्यामध्ये देऊन निघून जाणे काय होतं, अपेक्षित होतं। परंतु पोर्तुगीज गेले नाहीत। म्हणजेच या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये ज्या काही वसाहती होत्या, तो वसाहती भारतीयांच्या ताब्यामध्ये पोर्तुगीजांनी दिलेल्या नाहीत। यामुळे काय झालेले आहे, तर स्थानिक जी काही जनता होती, ही स्थानिक जनता पोर्तुगीजांच्या विरुद्ध सक्रिय झालेली आहे। पोर्तुगीजांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या ताब्यामध्ये असणाऱ्या ज्या काही वसाहती आहेत, त्या वसाहतींवरील ताबा न सोडल्यामुळे भारतीय जनता ही पोर्तुगीजांच्या विरुद्ध काय झालेली आहे, सक्रिय झालेली आहे। आणि युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आणि आझाद गोमंतक दल हे जे काही संघटना आहेत, या संघटनांनी आपापसामध्ये सहकार्य करून हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्याची मोहीम आखलेली आहे। म्हणजेच दादरा व नगर हवेलीचा जो काही प्रदेश आहे, हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आणि आझाद गोमंतक दल हे ज्या काही संघटना आहेत, या संघटनांनी परस्पर सहकार्य करून हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून काय केलेला आहे, मुक्त करण्याची मोहीम आखलेली आहे। आणि 1954 मध्ये फ्रान्सिस मस्कार्निविस, विमल सरदेसाई या आझाद गोमंतकाच्या नेत्यांनी चळवळ तीव्र केलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी दादरा व नगर हवेलीचा प्रदेश त्या ठिकाणी भारतीय संघराज्यामध्ये सामील करण्यासाठी फ्रान्सिस मस्कार्निविस व विमल सरदेसाई हे जे काही आझाद गोमंतक संघटनेचे नेते होते, या नेत्यांनी चळवळ तीव्र केलेली आहे। आणि कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलनाच्या माध्यमातून नगर हवेलीचा भाग हा ताब्यात घेतलेला आहे। म्हणजेच आझाद गोमंतकचे जे काही कार्यकर्ते किंवा जे काही नेते आहे, या नेत्यांनी जी काही तीव्र चळवळ केलेली आहे, या चळवळीमुळे नगर व हवेलीचा भाग हा आंदोलकांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे। तर युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स ही जी काही संघटना होती, या संघटनेने दादरा भागावर नियंत्रण मिळवलेले आहे। म्हणजेच या ठिकाणी या संघटनांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे काही आंदोलनं सुरू केलेली आहेत,
ज्या काही तीव्र चळवळी सुरू केलेल्या आहेत, या चळवळीच्या माध्यमातून नगर हवेलीचा भाग व दादराचा भाग यावर या ठिकाणी नियंत्रण मिळवलेलं आहे. यानंतर आझाद गोमंतक पक्षाच्या राष्ट्रवादी मुक्ती सेनेने म्हणजेच आझाद गोमंतक परिषद होती, या परिस्थितीची मुक्ती सेना होती. या मुक्ती सेनेने काय केलेलं आहे तर या मुक्ती सेनेने नरोली, पिंपरिया, सिल्व्हासाचा भाग हा ताब्यात घेतलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी ही जी काही आझाद गोमंतक परिषद असेल, त्यानंतर आझाद गोमंतक दल असेल, युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स असेल, यांनी जी काही स्वातंत्र्याची किंवा दादरा नगर हवेली प्रदेश हा भारतीय संघराज्यामध्ये सामील करण्याची जी काही चळवळ सुरू केलेली होती, यातूनच या ठिकाणी हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांनी आंदोलनं केलेली आहे. आणि या आंदोलनामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे तर स्थानिक पोलीस ठाणे असतील आणि प्रशासकीय कार्यालय याच्यावर जनतेने किंवा आंदोलकांनी हल्ले चढवलेले आहे. आणि शेवटी संपूर्ण जनतेचा प्रक्षोभ किंवा संपूर्ण जनतेचा राग लक्षात घेता पोर्तुगीज सैन्याने काय केलेले आहे तर माघार घेतलेली आहे. म्हणजेच दादरा नगर हवेलीतील सर्वसामान्य जी काही जनता आहे, या सर्वसामान्य जनतेने सुद्धा या संघर्षामध्ये, या मुक्ती लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. यामुळे स्थानिक लोकांनी पोलीस ठाणे असेल, प्रशासकीय कार्यालय असेल, याच्यावर हल्ले चढवलेले आहेत. यामुळे या भागातील पोर्तुगीजांचं असणारं जे काही प्रशासन आहे, हे प्रशासन पूर्णपणे त्या ठिकाणी कोलमडलेलं आहे, ढासळलेलं आहे. यामुळे जनतेचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेता पोर्तुगीज सैन्याने काय केलेले आहे तर माघार घेतलेली आहे. म्हणजेच आता जास्त काळ आपल्याला या प्रदेशावर आपलं वर्चस्व, आपली सत्ता टिकवता येणार नाही, हे पोर्तुगीजांच्या लक्षात आल्यानंतर पोर्तुगीजांनी किंवा पोर्तुगीज सैन्याने काय केलेले आहे माघार घेतलेले आहे. आणि तत्कालीन जो काय पोर्तुगीज कॅप्टन होता, कॅप्टन फिडाल्गो याने शरणागती पत्करलेली आहे. म्हणजे हा जो काय पोर्तुगीज कॅप्टन होता फिडाल्गो याने शरणागती पत्करलेली आहे. यानंतर केंद्र सरकारने KG बदलाने या अधिकाऱ्यास या भागात प्रशासन सुरळीत करण्यासाठी पाठवलेले आहे. आणि पोर्तुगीज कॅप्टनने माघार घेतल्यानंतर भारताच्या केंद्र सरकारने KG बदलाने या अधिकाऱ्यास या भागात प्रशासन सुरळीत करण्यासाठी पाठवलेले आहे. आणि त्यांनी भारत सरकारशी केलेल्या करारानुसार दादरा व नगर हवेलीचा भाग कायदेशीररित्या 2 ऑगस्ट 1954 रोजी भारताकडे हस्तांतरित झालेला आहे. म्हणजेच पोर्तुगीजांनी KG बदलाने हे जे काही केंद्र सरकारने अधिकारी पाठवलेले होते, या अधिकाऱ्यांशी केलेल्या करारानुसार किंवा पोर्तुगीजांनी भारत सरकारशी केलेल्या करारानुसार दादरा व नगर हवेलीचा भाग हा कायदेशीररित्या 2 ऑगस्ट 1954 रोजी, तारीख लक्षात असू द्या, 2 ऑगस्ट 1954 रोजी भारताकडे हस्तांतरित झालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी या लढ्याला भारतीयांना दादरा नगर हवेली हा प्रदेश भारतामध्ये सामील करण्यासाठी यश आलेलं आहे. मग या लढ्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतलेला आहे तर या लढ्यामध्ये विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, गीतकार सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर, निळूभाऊ लिमये, वसंत झांजले इत्यादी कार्यकर्त्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि यानंतर 2 ऑगस्ट 1954 दादरा नगर हवेलीचा भाग भारतामध्ये कायदेशीररित्या समाविष्ट झाल्यानंतर 1961 या भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. अशा रीतीने आपल्याला दादरा व नगर हवेली भारतीय संघराज्यामध्ये कशा प्रकारे सामील झालं याचा आपल्याला थोडक्यात माहिती सांगता येईल. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गोवा हे जे काही सध्या अस्तित्वात असणारं राज्य आहे, हे भारतीय संघराज्यामध्ये कशा प्रकारे सामील झालं याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.